काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते. प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. ही काँग्रेसची मानसिकता आहे. आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं. जागा वाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे. काँग्रेसवाले जिथं इच्छा नसताना ही जागा द्या, ती जागा लढा, ही आम्ही लढतो, ती आम्ही लढतो. कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन, आमच्या पंजावर लढा, असं सगळीकडे चालतं. मला असं वाटतं हे काही योग्य नाही आहे. हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं, जे बिहारमध्ये शिकले नाही. महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असतं आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते. परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झालेली. विधानसभेच्या निवडणुकीत आपण ज्या जागा प्रतिष्ठेच्या करून घेतल्या, भांडण करून घेतल्या, त्याच्यामध्ये कित्येक ठिकाणी तर तुमचं जमानत जप्त झालेला आहे, डिपॉझिट गेलेलं आहे आणि त्यातले कित्येक लोक तर बीजेपीमध्ये आणि शिंदे सेनामध्ये निघून गेलेले आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत बोलणं, तुम्ही आमच्यासोबत बोलणं हे टाळून ज्या पद्धतीनं वोट चोरी होत आहे, ज्या पद्धतीनं सरकार चोरलं जात आहे निवडणूक आयोगाच्या मदतीनं, ते आपण थांबवलं पाहिजे. ते थांबवून आपण लोकशाही वाचवली पाहिजे आणि ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. याच्याकडे जास्त लक्ष द्या अंबादासजी, ही वस्तुस्थिती आहे.